स्वागत करते. येस, मी आज आहे मेक ओव्हर सलून मध्ये राजारामपुरी. तिथे बरेच एपिसोड तुम्हाला दाखवले आहेत ब्युटिफिकेशन वर, आणि आज ही मी एक तुम्हाला ट्रीटमेंट दाखवणार आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला जाऊयात आणि बघूयात आज माझ्यावरती कुठली ट्रीटमेंट होणार आहे. हॅलो आसिया. तर माझ्या बरोबर आहेत मेक ओव्हर सलूनचे ओनर, द व्हेरी टॅलेंटेड ब्युटिशियन आसिया. आणि नक्कीच आसिया बरोबर आपण बरेच एपिसोड केले. तर आसिया बरोबर आज आपण काय करणार ते मला काही आयडिया नाहीये. तर आपण बघूयात की ती आता माझ्यावरती काय ट्रीटमेंट करणार आहे. सध्याच्या फॅशनेबल वर्ल्ड मध्ये सगळ्यांना फॅशन करायला आवडते आणि हेअर कलर सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहेत आणि हेअर कलर खूप बदलत असतात ऍज पर आय नोटीस. कारण एखादा कलर आहे त्यावरती रिपीट करतात दुसरा कलर. पण खूप गैरसमज आहेत आसिया हेअर कलर वरती. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे हेअर कलर आर सेफ और नॉट सेफ? पूर्वी हेअर कलर सेफ नव्हते, पण आता खूप चेंज झालेला आहे आणि प्रत्येक कंपनीने त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह केलेलं आहे कलर्स मध्ये. त्यामुळे हेअर कलर खूप सेफ आहेत. फक्त लावण्याची जी टेक्निक आहे ती आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून हेअर कलर करताना चांगल्या टेक्निशियन कडून तुम्ही हेअर कलर करून घ्या. म्हणजे असं बरेच लोक म्हणतात ना की हेअर कलर केल्यावरती तेवढाच दिवस झाल्यावर पांढरे होतात, कम्प्लिटली ब्लीच होतात आणि रफ होतात, असं काही? हो, पण चांगले हेअर कलर जर वापरले आपण चांगल्या कंपनीचे तर हा काही धोका नाही आहे. आणि आपण आता बघतो बऱ्याच ठिकाणी ते लहान पॅकेट्स मध्ये डाय येतात आणि बरेच लोक काय करतात की त्यांनी सुद्धा कलर येतोच, तर हेअर कलर वरती एवढे पैसे का घालवायचं असं आहे. तर त्यावरती तुम्ही काय? तर हा तू चांगला प्रश्न विचारलास. मला सांगायचंच होतं की हे जे हेअर कलर आहेत, मेहंदी डाय, काळी मेहंदी, हे कलर अजिबात वापरू नका. त्याच्यापासून बरेच साईड इफेक्ट्स आहेत, जसे काही डोकं दुखणं किंवा चक्कर येणे, केस गळणे, पांढरे होणे, पिगमेंटेशन होणे, हे ह्या हेअर कलरचे साईड इफेक्ट्स आहेत. तर हे कलर कोणीही अजिबात वापरू नका असं मी मनापासून सांगते. तर चांगल्या कंपनीची लिक्विड किंवा क्रीम बेस हेअर कलर तुम्ही वापरा. नक्कीच. म्हणजे डायज जे येतात ना ते भलेही स्वस्त असतील तरी तुम्हाला मे बी आता नाही जाणवणार, पण थोड्या दिवसानंतर त्याचे साईड इफेक्ट थोड्या लोकांना डोळ्याला कमी दिसतात, मी ऐकलेलं आहे. तर त्याला तुम्ही नक्कीच अजिबात न केलेलं बरं आहे. तर आता तुम्ही असे बघताय की ऑलरेडी माझ्या हेअरवरती कलर आहे. कुठला तरी कलर आहे, तो मिक्सून कुठला तरी एखादा कलर झालाय. पण आता अशा कलर्ड हेअर वरती रिकलर करायचं असेल तर तुम्ही काय सजेस्ट करा? तर आज मी तुला ग्लोबल हेअर कलर करणार आहे. जो हा कलर जो आहे त्याच्यावर तो परत दुसरा कलर येऊन एक चांगली शेड येणार आहे त्याला. म्हणजे आता आपण एक्झॅक्टली कुठला कलर युज करणार आहोत? आज मी कॉपर ब्लॉन्ड. ओके. सो माझ्यावरती आता हेअर कलर ट्रीटमेंट पुन्हा एकदा होणार आहे. कॉपर ब्लॉन्ड आपण करतोय, ग्लोबल कलर करणार आहोत. तर बघूयात की आफ्टर कलरची ट्रीटमेंट बरीच मोठी असते, तुम्हाला माहितीच आहे, याच्या आधी मी तुम्हाला सांगितले. तर एकदा आपण प्रोसेस सांगूया सगळ्यांना. सुरुवातीला हेअर कलर करणार, मग एक 35-45 मिनिट्स वेट, मग हेअर वॉश, कंडिशनिंग आणि ब्लो ड्राय. येस, अजून एक गोष्ट सांगेन की ज्यांना कोणाला हेअर कलरिंगचा इंटरेस्ट आहे किंवा कुठेतरी असा एक प्रश्न असतो ना हेअर कलर करून घेऊ की नाही करून घेऊ, त्यांना मी सांगते हे एकमेव असा एक इलाज आहे ज्यावरून तुमची कम्प्लिटली पर्सनॅलिटी चेंज होते. म्हणजे तुमच्या हेअर कलरनी तुम्ही एवढे दिसायला चेंज होताय, इनफॅक्ट तुम्ही कॉन्फिडंट होताय आणि स्टायलिश दिसताय की नक्कीच तुम्हाला जास्त काही खूप करायची गरज नाहीये. फक्त तुम्ही थोडासा तुमच्या हेअर कलर चेंज कलर जो आहे ना तो असं सेटल आणि क्लासिक बॉडीने क्लासिक केला तर खूप छान पर्सनॅलिटी मस्त, आणि तुम्हाला जास्त काही करावं लागत नाही. तर आज तुम्हाला कळेलच माझा आता हा कलर आहे, थोड्याच वेळानंतर ह्याचा चेंज होणार आहे. तर आपण सुरू करूया प्रोसेसला. एप्रिल घालून मी ऑलरेडी रेडी आहे. कलर थोड्याच वेळात होणार आहे. स्टार्ट प्रोसिजर. अँड येस, आय एम व्हेरी मच एक्साइटेड. मला बघायचं आहे मला न्यू लुक कसा होणार आहे. आता मी जो हा कलर अप्लाय करते ना तो 1/2 इंच सोडलाय स्काल्प पासून, त्याच्या पुढे लावते, त्याच्यामुळे त्याचं काही साईड इफेक्ट होणार नाही.
ब्युटिफिकेशन माझं झालेलं आहे. आता वेट करायचं आहे. असे किती वेळ आपण 45 मिनिट्स 45 मिनिट्स आणि त्यानंतर वॉशिंग असणार आहे. तोपर्यंत छोटासा एक ब्रेक घेऊया. कुठेही जाऊ नका, पाहत रहा SPN डिजिटल. ब्रेक नंतर पुन्हा एकदा हेलो कोल्हापूरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे की मी आज आली मेक ओव्हर सलून मध्ये. असे आणि मला ऑलरेडी कॉपर ब्लॉन्ड असा कलर लावलेला आहे. 45 मिनिट्स झालेत आणि नाव इट्स टाइम टू हेअर वॉश. तर बघूयात हेअर वॉश केल्यावरती हा कलर कसा दिसून येतो. अशा प्रकारे तुम्ही बघताय की आज हेलो कोल्हापूरमध्ये मी तुम्हाला ग्लोबल कलर दाखवला, तोही मेक ओव्हर सलून मध्ये. असे आणि ऑलमोस्ट माझे केसांचा कलर खूप छान केलाय. अनिमल होते ऍक्च्युली आणि आता तो कम्प्लीट कॉपर ब्लॉन्ड असा कलर आलाय. सो थँक्यू सो मच आसिया एवढं छान मला कलर केल्याबद्दल. आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा जर असे कलर ट्रीटमेंट्स पाहिजे असतील, ऑर्डर्स तुम्हाला कुठल्याही ब्युटिफिकेशनचं काही पाहिजे असेल, वन स्टॉप सोल्युशन कोल्हापूरमध्ये म्हणजे द मेक ओव्हर सलून, राजारामपुरीमध्ये मयूर कलेक्शन्सच्या बरोबर खाली बेसमेंटमध्ये हे आहे. सो आसिया कलर तुम्ही खूप छान केलेला आहे आणि तुम्ही सगळ्या आपल्या व्ह्युअर्सना काय सांगाल कलर बद्दल, एक टिप द्या. मी आता ह्या एपिसोड मध्ये सांगते की तुम्ही जर आलात तर मी तुम्हाला 20% डिस्काउंट देईन. कुठलाही ग्लोबल, हायलाइट्स आणि रूट स्ट्रक्चर कुठलाही कलर 20% डिस्काउंट. येस, म्हणजे आता तुम्हाला 20% डिस्काउंट मिळेल. हा जर तुम्ही शो बघून येत असाल तर नक्कीच असं एक फ्रेश एपिसोड घेऊन मी तुम्हा सर्वांसमोर नेक्स्ट वीकला येणार आहे. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा SPN डिजिटल. मी तुझ्या पावसकर तुम्हा सर्वांचा निरोप घेते. धन्यवाद.